श्री स्वामी समर्थ. अधिक महिना सुरू झाला आहे आणि या अधिक महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली का? आणि भरली नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण अधिक महिन्यामध्ये असा एक दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी घरच्या घरी राहूनच भरू शकता. हा व्हिडिओ खास करून विवाहित महिलांसाठी आहे, कारण ओटी ही फक्त विवाहित महिला भरत असते. आता अधिक महिना सुरू झालेला आहे 17 मेपासून आणि 15 जूनपर्यंत अधिक महिना असणार आहे. अधिक महिन्याचे खूप जास्त महत्त्व असते. 3 वर्षानंतर हा अधिक महिना येत असतो. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये दान, धर्म, उपासना, सेवा या गोष्टी केल्या जातात. परंतु आपण बोलणार आहोत अधिक महिन्यात ओटी भरण्याची सेवा. आता अधिक महिन्यात जी मुलगी असते विवाहित, ती मुलगी आपल्या आईची, जर आई आपली विवाहित असेल तर त्या आईची ओटी भरते. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी तर विवाहित मुलीने भरायची आहे, परंतु त्यासोबत त्या मुलीने तिच्या सासरच्या कुलदेवीची ओटीसुद्धा भरायची आहे. माहेरची कुलदेवी नाही, तिच्या सासरच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे, कारण हीच कुलदेवी घराला आणि परिवाराला पुढे नेते आणि रक्षण करते, सौभाग्य कायम ठेवते, सुख-समृद्धी घरात आणते. म्हणून तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा म्हणून आपण ही ओटी नक्की भरायची आहे. आता ही ओटी कोणत्या दिवशी भरायची तर तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचा वार माहीत असेल, जसा मंगळवार असतो, शुक्रवार असतो, तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत असेल तर तुम्ही त्या वारी कुलदेवीची ओटी भरायची आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहीत नसेल तर तुम्ही ती ओटी एकादशीच्या दिवशी भरायची आहे. अधिक महिन्यामध्ये एकादशी 27 मे रोजी आहे, वार बुधवार. त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता. कुलदेवीची ओटी घरच्या घरी देवासमोर पाट मांडून कुलदेवीचे नामस्मरण, मंत्रजप करून ओटी भरायची आहे. ओटी ब्लाऊज पीसने सुद्धा भरू शकतात किंवा नवीन साडी घेऊन सुद्धा भरू शकता. ही ओटी भरायची आहे आणि नंतर ती ओटी तुम्ही जपून तुमच्याजवळ ठेवली तरी चालेल. जेव्हा तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाल तेव्हा ती ओटी कुलदेवीच्या समोर तिथेच ठेवून यायचं आहे. असं केलं तरी चालेल किंवा कोणत्या दुसऱ्या विवाहित महिलेला ती ओटी दान केली तरी चालते, पण ओटी भरायला अजिबात विसरायचं नाही. अधिक महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी तुम्ही नक्की भरा, विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा चॅनलला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.